पेंटिंग कलरिंग करण्यासाठी कलर्स आणि ब्रशेस याची खूप महत्त्वाची भूमिका असते. विद्यार्थी मित्रांनो, एखादं चित्र पेंटिंग रंगवण्यासाठी कलर्स आणि ब्रश ही फार महत्त्वाची भूमिका बजावतात. आर्ट मास्टर गोरे या चॅनलवर मी शीतल कुमार गोरे आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आजच्या या एपिसोडमध्ये जे शालेय विद्यार्थी आहेत, म्हणजेच पहिल्या वर्गापासून तर 8व्या वर्गापर्यंत, त्यानंतर जे विद्यार्थी शासकीय चित्रकला परीक्षा म्हणजेच एलिमेंटरी, इंटरमिजिएट या परीक्षा देत आहेत, अशांसाठी आजचा हा एपिसोड खूप उपयुक्त असा ठरणार आहे. यामध्ये या शालेय विद्यार्थ्यांनी रंग कुठले वापरावेत, ब्रशेस कुठले वापरावेत याची माहिती मी आज या व्हिडिओद्वारे आपणास सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आर्ट मास्टर गोरे या चॅनलवर एलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड चित्रकला परीक्षांची पूर्ण अभ्यासक्रमाची अनेक व्हिडिओ अपलोड आहे. अनेक विद्यार्थ्यांनी, पालकांनी मेसेजद्वारे, कमेंटद्वारे विचारणा केली की कुठले रंग विद्यार्थ्यांनी वापरावेत आणि ब्रशेस याविषयी माहिती द्या, एखादा व्हिडिओ त्यावर तयार करा. म्हणून आज हा प्रयत्न करतोय. आपण जर नव्यानच माझं चॅनल हा व्हिडिओ पाहत असाल तर आर्ट मास्टर गोरे हे चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअरही करा. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आपण स्टार्ट टू एंड पाहावा, कारण की यातील अनेक महत्त्वाची माहिती आपणास कळणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, चित्र रंगवण्यासाठी आपण पेपर कुठला वापरावा हे देखील फार महत्त्वाचं आहे. आर्ट मटेरियल स्टोअरमध्ये किंवा जनरल स्टोअर्समध्ये जिथे शालेय साहित्य मिळते तिथे तुम्हाला या प्रकारचे ड्रॉइंग बुक मिळेल. हे ड्रॉइंग बुक वेगवेगळ्या साईजमध्ये तुम्हाला तिथे उपलब्ध असेल. हे ड्रॉइंग बुक तुम्ही चित्र काढण्यासाठी वापरलं तरी चालेल. त्याचबरोबर हा नॉर्वे ड्रॉइंग शीट आहे. हा ॲक्च्युअल मोठा असतो. त्याचे जर आपण 4 भाग केले तर हा आपल्याला 1/4 आकाराचा ड्रॉइंग पेपर मिळेल. याला म्हणतात नॉर्वे पेपर. हा नॉर्वे पेपर आपल्याला ड्रॉइंग ग्रेड चित्रकला परीक्षेमध्ये उत्तरपत्रिका म्हणून येत असतो. शक्यतो आपण यावर जर प्रॅक्टिस केली तर ड्रॉइंग ग्रेड परीक्षेमधील पेपरमध्ये तुम्हाला अडचण येणार नाही. यावर सराव करावा. त्यानंतर हा जो पेपर आहे हा हँडमेड पेपर आहे. हा स्पेशली वॉटर कलरसाठी यूज होतो. यावर मी एक याआधी स्वतंत्र असा व्हिडिओ तयार केलेला आहे. तो व्हिडिओ आपण पाहू शकता. त्यासाठी जर आपण आर्ट मास्टर गोरे या चॅनलवरील प्लेलिस्टवर गेलात तर तुम्हाला हा व्हिडिओ तिथे पाहायला मिळेल. अशा प्रकारच्या पेपरवर तुम्ही काम करू शकता. त्यानंतर आपण रंग पाहूया. हे पोस्टर कलर आहेत. कंपनी आहे कॅमल. हा 14 सेट्सचा बॉक्स आहे. म्हणजे 14 रंगाच्या सेट्स यामध्ये तुम्हाला मिळतील. त्यानंतर हा 6 सेट्सचा छोटा बॉक्स. यामध्ये तुम्हाला अनेक सेट्समध्ये हे पहा
प्रीमियम पोस्टर कलर जे आर्टिस्ट लोक वापरतात तेही रंग तुम्हाला मार्केटमध्ये उपलब्ध होतील. हे रंग स्टुडंट्स वापरतात, म्हणजे विद्यार्थी वापर, इथं लिहिलेलेच आहे पहा, फॉर स्टुडंट्स, आणि हे आर्टिस्ट लोक वापरतात. ह्या ज्या बॉटल आहेत या छोट्या असतात आणि यामधल्या ज्या बॉटल्स आहेत 15 ml च्या आहेत आणि ह्या 10 ml च्या असतात. मग यापैकी तुम्ही कुठलेही रंग वापरू शकता. आता आम्ही ज्यावेळेस शाळेत होतो त्यावेळेस आम्ही कॅमल कंपनीचेच रंग वापरले आणि अजूनही वापरतो. आता अलीकडच्या काळामध्ये बाजारामध्ये अनेक कंपन्यांनी यामध्ये प्रोडक्शन करायला सुरुवात केलेली आहे. तुम्ही कुठल्याही कंपनीचे पोस्टर कलर वापरू शकता. त्यातली त्यात कॅमल म्हणजे बेस्ट, कारण की आम्ही त्याचा अनुभव घेतलेला आहे. तुम्ही हे वापरून पहा. यामधल्या ज्या वेगवेगळ्या शेड्स आहेत, व्हायलेट, पिंक, ऑरेंज, जर तुम्हाला यामध्ये उपलब्ध नसतील तर त्या वेगळ्या सुद्धा तुम्ही विकत घेऊ शकता. त्यानंतर हे झाले पोस्टर कलर. हे आहेत वॉटर कलर. हे देखील स्टुडंट वॉटर कलर आहे. यामध्ये तुम्हाला या प्रकारच्या ट्यूब्स मिळतील. त्या देखील तुम्हाला छोट्या मोठ्या साईजमध्ये, म्हणजे 6चा सेट, 6 ट्यूबचा सेट, 12 ट्यूबचा सेट, 24 ट्यूबचा सेट, अशा प्रकारे विकत मिळतील. या देखील तुम्ही विद्यार्थ्यांनी चित्र रंगवण्यासाठी वापरू शकता, वापरता येतील. त्याचबरोबर या आहेत कलर पेन्सिल्स. ह्या देखील कॅमल कंपनीच्या आहेत. हे जे प्रोडक्ट आहेत हे तुम्हाला इतर कंपनीमध्ये सुद्धा बाजारामध्ये उपलब्ध आहेत. तुम्ही ठरवायचंय कुठल्या कंपनीचं प्रोडक्ट वापरायचे. त्यानंतर या कलर पेन्सिलमध्ये देखील तुम्हाला 6 पासून 12 पेन्सिलचा सेट, 24 पेन्सिल सेट उपलब्ध आहेत. हे देखील तुम्ही वापरू शकता. त्याचबरोबर हे आहेत ऑइल पेस्टल्स. आता यामध्ये 15 सेट्स आहेत आणि हा जो छोटा आहे यामध्ये आहेत 12 सेट. यामध्ये देखील तुम्हाला अनेक सेटमध्ये हे ऑइल पेस्टल्स विकत मिळतील. यामध्ये देखील अनेक आपल्या देशातील, परदेशातील कंपनीचे प्रोडक्ट तुम्हाला मिळतील. तुम्ही विद्यार्थी आहात, विद्यार्थी दशेमध्ये असताना तुम्ही हे जरी वापरून पाहिले तरी चालेल. तुमचं ड्रॉइंग, पेंटिंग जसं जसं डेव्हलप होईल तसं तसं तुम्ही वेगवेगळ्या कंपनीचं प्रोडक्ट, त्याचा अनुभव घ्यायचा आहे, त्यामध्ये प्रॅक्टिस करायची आहे. पोस्टर कलर, वॉटर कलर, त्यानंतर कलर पेन्सिल आणि ऑइल पेस्टल्स, हे 4 माध्यमं आपण आज इथे अभ्यासली. त्याच्यानंतर क्रेयॉन्स, वॅक्स क्रेयॉन्स पहा, हे देखील तुम्ही वापरू शकता. या 5 प्रकारची कलर्स तुम्ही या शालेय विद्यार्थ्यांनी वापरायला काही हरकत नाही. परीक्षेला, म्हणजे ड्रॉइंग ग्रेड परीक्षेला देखील तुम्ही हे रंग वापरू शकता. त्यानंतर आपण आता ब्रशेस पाहूया. पहा, आता माझ्यासमोर जे ब्रश आहेत यातले बरेचसे ब्रश जे आहेत ते मी ज्यावेळेस ड्रॉइंग कॉलेजला शिकत होतो त्या काळातली काही आहेत आणि नंतरच्या काळातली काही आहेत. हे जे ब्रश तुम्हाला दिसत आहेत, याची जी हेअर दिसत आहेत, केस दिसत आहेत, हे नॅचरल हेअर आहेत. म्हणजेच प्राण्यांच्या केसांपासून ही ब्रशेस बनवलेली आहेत. परंतु सध्या हे बाजारामध्ये तुम्हाला कुठल्याही स्टोअरमध्ये विकत मिळणार नाही, कारण की आपल्या शासनाने, सरकारने यावर बॅन आणलाय, बंदी आणली. हे कोणाला याचं प्रोडक्शन करता येत नाही आणि हे सेल सुद्धा करता येत नाही, त्यामुळे हे मिळणार नाहीत. एखादं जुनं स्टोअर असेल, त्याच्याकडे स्टॉक शिल्लक असेल तर मिळू शकतात, परंतु सध्या ते मिळणार नाहीत. मग त्याला पर्याय काय?
तर हे जे आर्टिफिशियल हेअर आहेत त्यापासून बनवलेले हे ब्रश पहा, याचे जे केस आहेत ते प्लॅस्टिक वगैरे यापासून बनवलेले आहेत. हे ब्रशेस तुम्हाला बाजारामध्ये उपलब्ध आहेत. आता दोन्हीमध्ये जर आपण कम्पेअर केलं तर हे नॅचरल हेअरचे ब्रश जे आहेत ते रंगकामासाठी सगळ्यात बेस्ट, हे पण चांगले आहेत. हे पण मी वापरून पाहिलेले आहेत. असे ब्रश जर तुम्हाला मिळाले तर असे घ्या किंवा या पद्धतीचे आर्टिफिशियल ब्रश घ्या, हेअरचे ब्रश घ्या. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठल्या कंपनीचे ब्रश वापरावेत. तर कॅमल कंपनीचे, त्यानंतर वेल्डन, अनेक कंपन्या बाजारामध्ये आहेत. तुम्हाला कॅमलचे तर सर्वत्र उपलब्ध होतात, ऑनलाईन सुद्धा मिळतील आणि ऑफलाईन सुद्धा मिळतील. तुम्ही जर एखाद्या आर्ट मटेरियलच्या स्टोअरमध्ये जर गेला तर तुम्हाला तिथे परदेशातले देखील ब्रशेस तुम्हाला तिथे मिळतील. आता हे जे ब्रश आहेत हे मी परदेशातून मागवलेले आहेत आणि हे इंडियामधले आहेत. तर ज्यावेळेस आपण पेपरवर काम करतो तर या दोन्ही ब्रशेसने आपण पेपरवर काम करू शकतो. आता याच्यामध्ये काही ब्रश जे आहेत हे चपटे आहेत, याला फ्लॅट ब्रश म्हणतात आणि याला राऊंड ब्रश म्हणतात. हे राऊंड आहेत परंतु हाफ इयर, राऊंड हाफ इयर म्हणजेच या केसांची लांबी थोडी कशी आहे, कमी आहे. या केसांची देखील लांबी कशी आहे, कमी आहे. यात लांब केसाचे ब्रश देखील मिळतात. आपल्याला हाफ इयर चपटे, हाफ इयर गोल, राऊंड अशा प्रकारचे ब्रश विकत घ्यायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हा जो ब्रश आहे माझ्याकडे हा 1 नंबरचा म्हणजे 1 पॉइंटचा ब्रश आहे. मी हा बऱ्याच दिवसापासून वापरतोय. यावर या ब्रशने भरपूर असे चित्रामध्ये काम केलेलं आहे. हा कॅमल कंपनीचा आहे. याची कॉस्ट जर आपण पाहिली तर 25 रुपयाचा आहे. म्हणजे कॅमल कंपनीचे आर्टिफिशियल हेअरचे ब्रश देखील उत्तम आहेत. त्यामध्ये तुम्हाला 0 पॉईंटचा एक ब्रश लागेल. तुमच्याकडे कुठले ब्रश असावेत आणि कोणत्या पॉईंटचे असावेत ते मी आता सांगतोय. 1 नंबरचा एक ब्रश, 0 आणि 1 मध्ये थोडा फरक असतो त्याच्या जाडीमध्ये. त्यानंतर 2 नंबरचा एक असावा, 5 नंबरचा एक असावा, 8 नंबरचा एक असावा. हे 4 ब्रश आपल्याकडे राऊंड आणि हाफ इयर प्रकारातले असावेत. त्यानंतर चपटे म्हणजेच फ्लॅट ब्रश 2 नंबरचा एक आहे आणि 5 नंबरचा एक आहे. जर तुम्हाला वाटलं तर यातला तुम्ही 7 नंबरचा ब्रश देखील सोबत ठेवू शकता. आता एक लक्षात घ्या, ज्यावेळेस आपल्याला मोठा भाग रंगवायचा चित्रामधला, मोठ्या सरफेसला रंगकाम करायचे, आपल्याकडे वेळ कमी आहे, अशा वेळेस तुम्ही या फ्लॅट ब्रशचा वापर करायचा, उपयोग करायचा. आणि चित्रातलं बाकी काम करण्यासाठी तुम्ही हे राऊंड ब्रशच वापरायचे. कारण की जोपर्यंत तुम्ही या ब्रशवर कमांड मिळवत नाही तोपर्यंत तुम्हाला या फ्लॅट ब्रशने चित्रामध्ये अचूकता साधता येणार नाही. जशी जशी तुम्ही या ब्रशने प्रॅक्टिस कराल तसं तसं तुम्हाला ते चांगलं जमेल. त्यामुळे शक्यतो हे ब्रश जास्त वापरा. आणि तुम्हाला असा प्लेन वॉश करायचा आहे, एखाद्या मोठ्या पार्टला प्लेन रंगवायचा आहे, त्यावेळेस हे ब्रश वापर. आले लक्षात? त्यानंतर आता हा तिसरा प्रकार आहे पहा ब्रशचा. याचे हेअर आर्टिफिशियल आहेत पण हार्ड आहेत, सॉफ्ट नाहीत. हे आपण आधी जे ब्रश पाहिले ते सॉफ्ट आहेत आणि हार्ड आहेत, म्हणजे जे कडक केस आहेत त्याचे. हेअर कसे आहेत, हार्ड आणि कडक आहेत. मग हे ब्रश कुठे वापरतात? आता हे ब्रश तुम्ही पेपरवर देखील वापरू शकता, परंतु एकदम हलक्या हाताने, एकदम सॉफ्टपणे याचा पेपरवर उपयोग करावा लागतो. नाही तर पेपर काय करतो, तो घासून घासून खराब करतो. मग हे ब्रश वापरायचे कुठे? तर चित्रकार लोक जे आहेत, मी देखील कॅनव्हास पेंटिंग करत असतो त्यावर हे ब्रश मी वापरत असतो. कॅनव्हास म्हणजे कापड. कापड कसं असतं, असं हार्ड टेक्स्चरचं कापड असतं, त्यावर हे ब्रश वापरावे लागतात. हे सॉफ्ट हेअरचे ब्रश देखील त्यावर जमतात, परंतु
या हार्ड एअरने अतिशय सुंदर असं काम आपल्याला त्यावर करता येतं. मग कॅनव्हासवर वापरतात, त्याचबरोबर वॉल म्हणजे भिंत, भिंतीवर देखील मग जो असा खडबडीत सरफेस असतो त्यावर तुम्ही हे हार्ड एअर ब्रश वापरू शकता. याच्यामध्ये पहा हे जे राऊंड प्रकारातले आहेत पहा आणि हे फ्लॅट प्रकारातले आहेत. हे ब्रश तुम्हाला शालेय विद्यार्थ्यांना याची काही आवश्यकता नाही. आपण आता ब्रशेस पाहिले पहा. आधी रंग पाहिले, नंतर ब्रश पाहिले. आता हे रंग आणि रंग ब्रशने मिक्सिंग करण्यासाठी काय वापरलं पाहिजे हे पहा. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ही डिश माहिती आहे बटरफ्लायची. यावर तुम्ही याच्यामध्ये रंग कालवू शकता, मिक्स करू शकता किंवा अशा प्रकारच्या अनेक प्रकारच्या डिश तुम्हाला त्या आर्ट मटेरियल स्टोअरमध्ये किंवा जनरल स्टोअर्समध्ये मिळतील. जर आपल्याकडे या डिश मिळाल्या नाहीत, उपलब्ध झाल्या नाहीत, तर आपल्या घरी प्लॅस्टिकची किंवा स्टीलची ताटली असते, डिश असते, ज्याच्यामध्ये आपण चिवडा पोहे खातो, त्यामध्ये रंग मिक्स केले तरी चालतील. अशा प्रकारचं साहित्य आपल्याला रंगकामासाठी लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, याप्रमाणे आपण आज ब्रशेस, कलर्स आणि डिश यांची माहिती पाहिलेली आहे. आपणास अजून काही जर शंका असतील, आपले काही प्रश्न असतील, तर आपण कमेंट बॉक्सच्या माध्यमातून, मेसेजच्या माध्यमातून मला विचारू शकता. नक्कीच मी आपल्या शंका, प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करील. विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा माझा व्हिडिओ आपणास आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. धन्यवाद.